आपला म्युच्युअलमध्ये डिवोर्स झालेला आहे हां. तर मिस्टर मिलिंद आणि मिस स्वरा, तुमच्या लग्नामध्ये स्वराच्या वडिलांनी ज्या काही वस्तू दिल्यात त्या वस्तू तुम्हाला त्यांना परत करायच्या आहेत. कबूल आहे? कबूल आहे. हां. तसेच स्वरा यांच्या पुढच्या आयुष्यासाठी रोख रक्कम 10 लाख रुपये तुम्हाला त्यांना द्यायचे आहेत. कबूल आहे? कबूल आहे. हां. तर मिस स्वरा, 10 लाख रुपये दिल्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला कुठलीही पोटगी मिळणार नाही. कबूल आहे? हां. पोटगी मिळणार नाही. बरं. आणि मिस स्वरा, तुम्हाला लग्नामध्ये जे काही दागिने दिले आहेत ते दागिने तुम्हाला परत करायचे आहेत. एक मिनिट. दागिने का परत करायचे? दागिने तर मुलीचं भूषण असतं ना. बोला ना बाप्पा तुम्ही. हो, भूषण असतं मुलीचं. दादा त्याचे दागिने आपण त्याला परत करतो. अरे अगं पण दादा प्लीज. हां. कबूल आहे. बरं. आता मिस्टर मिलिंद, तुमच्या मुलीचा ताबा हा तुमच्या मिस स्वरा यांच्याकडे राहील, हे कोर्टाच्या नियमानुसार. हां. आणि हां, तुम्हाला कोर्टाच्या नियमानुसार महिन्यातून एक वेळा तुम्हाला तुमच्या मुलीला भेटता येईल. हां. हां. कबूल आहे? कबूल आहे? कबूल आहे तुम्हाला, कारण ते सगळं झालेलं आहे आता, आहे का नाही? बरं, आता सगळं व्यवस्थित झालेलं आहे. घ्या चहा, घ्या चहा. तुम्ही आज दिवसभरात तुम्ही कधीही यांच्या राहत्या घरी जा, त्या वस्तू घ्या. तसं सगळं व्यवस्थित असल्यामुळे मला काही तिथे यायची गरज नाही. आहे का नाही? तर तुम्ही तिथं बिंदास जाऊ शकता. मला फक्त 2 सह्या हव्या आहेत तुमच्या बॉन्डवरती. या ठिकाणी सही करा. हा, तिथे हा, तुम्ही पण सही करा. तर हा, वेटर बिल. हा, अरे काय मूर्ख आहे का रे तू? मागच्या वेळेस बी असंच केलं, तू डायरेक्ट माझ्याकडेच बिल आणून देतो. अरे आपण काय, मी काय पहिल्यांदा येतोय का? कसे तुला माहिती आहे ना की बिल कोण देत? क्लायंट देतात ना, तसं त्यांच्याकडे द्यायचं. हा, तर तुम्ही आज कधी जाऊ शकता, तर काय माझी याची गरज नाही. चला, येऊ का मग मी? या बाबा. कुठे ठेवले सांग? आतमध्ये. पप्पा तुमच्याकडे यायला हो जरा. या. बेडरूम मध्ये काळजी.
बरं, पप्पा टीव्ही ठीक आहे बघ. टीव्ही हा. डिस्प्ले हम्म. टेबल फॅन इथे आहे. हम्म. पप्पाला मिस केलं. हो, खूप सारं. पण मम्मा मला इथे येऊनच नव्हती देत. व्हॅक्युम क्लीनर तिकडे आहे. हा ठीक आहे. हा 2 मिनिटं. गॅस शेगडी इथे आहे. हा. बाजूची कार कडी हा इथे आहे. तिथे आहे. हा. सुटकेस 3 दिसत आहेत का? हा इथे. आहे. फ्रीज फ्रीज दिसत नाहीये कुठे. विकला तर काय आहे बेवड्याने? बेवडा नाहीये तो. आता तो बेवडा असला काय आणि नसला काय, काय फरक पडणार आहे? चल पुढे बघ. अंडे खुर्च्या खुर्च्या बाहेर होत्या. आणि कपड्याच्या 3 बॅगा हा आहे का तिथे? हा आहे. अजून बाकीची भांडी इथे. हा सगळी भांडी आहेत तिथे. हा तुला कुकर हवा होता ना, तो कुकरचा बोललात ना? हा इथं कुकर आहे. कुकर ज्युसर हा ते तिथे. आता तिकडे गेले आजी आजोबांना त्रास द्यायचा, आम्हाला त्रास द्यायचा आणि शहाण्यासारखं वागायचं. आपण एकत्र का नाही राहत? पप्पाला खूप काम असतं ना बेटा. हो, पप्पाकडे आता मोठा प्रोजेक्ट आलाय. काय आलाय? मोठा प्रोजेक्ट. मोठा प्रोजेक्ट आलाय. तो कम्प्लीट झाला की मग आपण एकत्र राहणार. मला तुझ्या बिना करमत नाही. आणि मला प्रेम मामा आणि आजी नाही आवडत. आज आजी पण नाही आली आणि ती सारखीच तुला बेवडा बेवडा बोलते. मला आवडत ते. प्रॉब्लेम काय माहिती? काय? तुझ्याकडे ना तिकडे टॉईज नाहीत ना, नाही. तर मी तुला टॉयज आणून दिले तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. आहे का नाही? तुला टॉयज आणून देतो. 2 मिनिटं. येलो टॉयज आणि हा तुझा ऑगी. बस खेळ. हे
दागिने तुझे. नाही राहू दे तुला पुढे कामी येतील तुझ्या. आणि ते लोन अप्लाय केलंय मी. 7-8 दिवसांमध्ये डिस्बर्समेंट होऊन जाईल. सॉर्ट आउट होऊन जाईल. ते काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे देऊन टाकू मी. काही प्रॉब्लेम नाही. तो टेम्पोवाला येईल, सगळं सामान वगैरे भरेल तो. आपण निघूया तर. चल आदू. चल आदू चल. ठीक आहे ना. हा ते टेम्पोवाला ते काय म्हणते झालं वॉटेवर. ते पैसे मी 7-8 दिवसात देऊन टाकेल. आणि हा ते सामान वगैरे सगळं व्यवस्थित बघून घे. म्हणजे पण इथे व्यवस्थित एकदम. आणि ऐक ना ते झालं यार त्या दिवशी जे पण. ऍक्च्युली मी तुला मारायला नको होतं पण आय एम सॉरी. आणि काय? आणि काळजी घे तुझी आदूची. आणि मिलिंद, आय एम सॉरी मिलिंद. तू इतका प्रयत्न केलास मला भेटायला. ती माझ्या इगो मध्येच राहिली. आय एम सॉरी. मला हे काहीच नकोय. मला हे नकोय. मला काहीच. आपण एकत्र राहूयात परत. आय एम सॉरी. व्हॉट इज दिस? इथे काय चाललंय?